राहुरी पोटनिवडणूक जवळजवळ आमदार शिवाजीराव कर्डिले यांना जाऊन 4 महिने उलटले. अजूनही राहुरीची पोटनिवडणूक लागलेली नाही. अक्षय कर्डिले हे शिवाजीराव कर्डिले गेल्यानंतर त्या दिवसापासून तर आतापर्यंत पायाला भिंगरी लावून पळतात. एकही कार्यक्रम ते सोडत नाहीये. जनता दरबारही चुकवत नाहीये. मनातलं दुःख बाजूला सारलंय, पण निवडणुकीच्या रिंगणात आलेत अशा चर्चा. आता अक्षय कर्डिले यांच्या समोर जे आव्हान उभे करणार आहेत ते माजी आमदार प्राजक्त तनपुरे. प्राजक्त तनपुरे सुद्धा शिवाजीराव कर्डिले गेल्यानंतर कमालीचे ऍक्टिव्ह झाल्याच्या चर्चा रंगतात. काही ठिकाणी ते दिसतात, काही आंदोलनस्थळीही ते दिसतात. त्यामुळे प्राजक्त तनपुरे विरुद्ध शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले अशी फाईट होताना दिसते. आता या दोन्ही गोष्टींमध्ये प्रश्न असा तयार होतो की सहानुभूतीच्या मुद्द्यावरती अक्षय कर्डिले प्लस ठरतील, कामाच्या जोरावर अक्षय कर्डिले प्लस ठरतील, की राज्यामध्ये जे सरकार सध्या महायुतीचं आहे आणि महायुतीचं सरकार जिथे तिथलाच आमदार निवडून देणं लोकांच्या दृष्टीने सोयीचं आहे, या दृष्टीने अक्षय कर्डिले प्लस ठरतील असे प्रश्न. त्या कंपॅरिझन मध्ये जर प्राजक्त तनपुरेंचा जर विचार करायचा जर ठरला, 1 वर्षांचा कालावधी जवळजवळ होऊन गेला. या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये प्राजक्त तनपुरेंना विरोधक म्हणून आपली भूमिका किती बजावता आली हाही एक प्रश्नच आहे ना. निवडणुका झाल्या, शिवाजीराव कर्डिले हे 35,000च्या मतांनी निवडून आले आणि त्यानंतर आता पुढचे 5 वर्ष आपल्याकडे काहीच नाही. या हिशोबाने प्राजक्त तनपुरे यांच्यातील विरोधक सुद्धा काही काळ शांतच होता. काही काळ म्हणण्यापेक्षा शांतच होता. ज्यावेळी पूरसदृश्य परिस्थिती तयार झाली त्यावेळी निलेश लंके, प्राजक्त तनपुरे हे बांधावर गेलेले दिसले. पण एकाच बांधावर गेले होते असं तेथील खाली जे लोकल लोक होते त्यांच्याकडून आम्हाला आढावा फीडबॅक भेटला. त्यामुळे पूर परिस्थिती असो किंवा वेगवेगळे मुद्दे असो, राहुरी वगळता प्राजक्त तनपुरे यांच्या मतदारसंघामध्ये मोडणारा जो भाग आहे त्या भागांमध्ये विरोधक म्हणून का होईना मात्र प्राजक्त तनपुरे 1 वर्षामध्ये पोहोचले का हा प्रश्न आहे. की आता फक्त निवडणुका समोर आहेत आणि निवडणुकांची संधी आहे म्हणून प्राजक्त तनपुरे कामाला लागलेत का, हाही प्रश्न जो आहे तो एका गटामध्ये आहेच. राहिला विषय अक्षय कर्डिले यांचा. अक्षय कर्डिलेंची निवडणूक ते स्वतः किती पद्धतीने लढवणार यापेक्षा त्यांना बॅकअप जो इकडनं विखे आणि इकडनं जगताप देणारे त्या बॅकअपच्या जोरावर सुद्धा अक्षय कर्डिले प्लस ठरतायत. अक्षय कर्डिलेंना त्यांचा चेहरा इंट्रोड्यूस करायचा नाही. अक्षय कर्डिलेंना मी कोण आहे हे सांगायचं नाहीये किंवा अक्षय कर्डिलेंना राहुरी मतदारसंघामध्ये येणारा वेगवेगळा भाग फिरायचा नाहीये. थोडीशी बॅकलॉगची माहिती काढली तर माहितीनुसार जवळजवळ 15 वर्ष झालेत की शिवाजी कर्डिलेंसोबतच अक्षय कर्डिले सुद्धा राजकारणात समाजकारणामध्ये ऍक्टिव्ह झाले होते. आजही ते त्यांच्या मतदारसंघातील भाग कोपरा सांगू शकतात, लोकांचे प्रश्न सांगू शकतात. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने का होईना ते लोकांपर्यंत पोहोचतात. त्यांचा जनता दरबार जेव्हा शिवाजी कर्डिले होते आणि ते आजारी होते त्या काळामध्ये सुद्धा अक्षय कर्डिलेंच्या माध्यमातून जनता दरबार सुरू होते. माझाच प्रश्न होता की आमदार म्हणून जर शिवाजी कर्डिले आहेत आणि त्यांच्या जागी जर जनता दरबार त्यांचे पुत्र म्हणून अक्षय कर्डिले घेत असतील तर ते अधिकार अक्षय कर्डिलेंना आहेत का. आता शिवाजीराव कर्डिलेच इथे नसल्यामुळे त्यांची जागा अक्षय कर्डिले घेत आहेत आणि जनता दरबार घेत आहेत, लोकांची प्रश्न सोडवतायत, लोकांच्या सुखदुःखामध्ये मिसळतायत. या सगळ्या गोष्टी अक्षय कर्डिलेंना प्लस करणाऱ्या ठरतायत. त्यामुळे 15 वर्षांपासून ऍक्टिव्ह असलेला हा चेहरा नौखा म्हणून लोकांना कॅल्क्युलेट करता येणार नाहीये. दुसरीकडे प्राजक्त तनपुरे सुशिक्षित सुसंस्कृत नेतृत्व असलं तरी वरतून राज्याच्या लेवलवरती त्यांची सत्ता नाहीये, बॅकअप देणारं कोणीच नाहीये. आत्ताच्या नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या त्याही ते पक्षाच्या चिन्हावरती लढलेले नव्हते. त्यामुळे एकट्या प्राजक्त तनपुरेंच्या जीवावरती ही निवडणूक निघेल का हा प्रश्न आहे. कारण वरती नेतृत्वच नाहीये, नेताच नाहीये, निधी येईल अशी कुठली तरतूदच नाहीये, मंत्रिमंडळामध्ये कुठला ऍक्सेसच नाहीये. या सगळ्या बेसवरती अक्षय कर्डिले की प्राजक्त तनपुरे जर सहानुभूतीच्या मुद्द्याच्या व्यतिरिक्त जर लोकांना ठरवायचं ठरलं तर विकासाच्या दृष्टीने जिकडे सत्ता आहे तो उमेदवार निवडून देणं लोकांना सोपं जाऊ शकतं असं एका गटाचं म्हणणं आहे. तर दुसऱ्या गटाचं म्हणणं हेही आहे की विलिनीकरणाचा मुद्दा जर समोर आला तर प्राजक्त तनपुरे सत्तेत जाऊ शकतात. पण मग पुन्हा प्रश्न तो उरतोच ना की जे हे 1-1.5 वर्षाचा कालावधी विधानसभा 2024-23च्या निवडणुका झाल्यानंतर झाल्या त्या निवडणुकांपासून तर आतापर्यंत प्राजक्त तनपुरे विरोधक म्हणून का होईना कितीसे ऍक्टिव्ह राहिले. 35,000च्या लीडने शिवाजी कर्डिले निवडून आले होते. तर ते लीड जे आहे ते लीड तोडणं हे प्राजक्त तनपुरेंना आत्ताच्या डेटला सोपं सहज आहे का.
असे अनेक प्रश्न असताना सुद्धा लोक म्हणतायत की एक वेळ सहानुभूतीचा मुद्दा म्हणून अक्षय कडिलेंवरती डाव लावूया. असो, हे लोक आहे, जनता जनार्दन आहे, पण या दोन्ही गोष्टींमध्ये तुम्हाला काय वाटतंय? राहुरी पोटनिवडणुकीमध्ये अक्षय कडिले, प्राजक्त तनपुरे यांच्यापैकी पारडं कुणाचं जड ठरेल? की जसं बारामतीमध्ये बिनविरोध एक वेळेस असा अंदाज आहे की अजित पवार गेल्यानंतर तिथली निवडणूक बिनविरोध होईल, तशी ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध झाली पाहिजे का की नाही? कमेंट करा. मुद्दा विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. आणखी एक प्रश्न माझा जाता जाता या मुद्द्यामध्ये राहतोच. शिवाजी कडिले गेल्यानंतर जी त्यांच्या सोबतची असणारी एक पिढी होती, की आपण जी म्हणू शकतो की धोत्रावाली पिढी जी आहे, ती लोक किंवा अक्षय कडिलेंपेक्षा जे ज्येष्ठ लोक आहेत, जे शिवाजी कडिलेंसोबत काम करत होते, ती लोक अक्षय कडिलेंचं नेतृत्व स्वीकारतील का? हाही प्रश्न मी तुमच्यासाठी सोडून जाते. या सगळ्या मुद्द्यांवरती व्यक्त व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. तुमचं मत जरूर कमेंट करा. जय महाराष्ट्र.